आणि सासर सासर साताराच. मग फलटणवरून इथे साताऱ्याला तुम्ही आलात. खूप असा वेळ लागला ऍडजस्ट करायला वगैरे? हा लागला ना. लागला. काय काय ऍडजस्ट करायला लागलं? थोडं वेगळं म्हणजे माझं माहेर फलटण, थोडं ग्रामीण भाग आला. एकदम शहरात आल्यानंतर थोडं ऍडजस्ट करायला थोडं ही झालं म्हणजे थोडे दिवस तरी. अच्छा, कुठला प्रसंग असा आठवतो तुम्हाला माहेरपणी किंवा बालपणातला? मी माहेरी म्हणजे माझी आई अशी होती ना की म्हणजे गेली आई, मी आईकडे गेल्यावर मी म्हणे आईला आपलं मी शेअर करायची काही गोष्टी. आई म्हणायची असं घाबरायचं नाहीये, जंगलातून वाघ येतो, वाघाला शेळी दिसते, आता तो शेळी घाबरली तरी तो खाणार आहे आणि धैर्य दाखवून गेलं तरी तो खाणार आहे. म्हणून नेहमी आपण धैर्य दाखवूनच आपण चालायचं. म्हणजे माझ्या आईचं हे वाक्य मला खूप आठवतं. म्हणजे पण मग जेव्हा तुम्ही सासरी जात होता तेव्हा काय आईने तिची एक आठवण म्हणून असं काय दिलं होतं तुम्हाला? माझी आई नेहमी म्हणायची म्हणजे नेहमी मोठ्यांचा आदर करायचा. म्हणजे कुठल्याही गोष्टीला म्हणजे आपल्याला कोणी विरोध केला आपण नेहमी कमीपणा घेऊन चालायचं. पुढचे दिवस एवढे येतात की आपण त्याच्यातून बाहेर पडलो की आपल्याला उद्या 4 लोक आपल्याला बोलते खरंच ही सगळ्यात छान आहे मुलगी. म्हणजे आई वडिलांचं नाव असं काढायचं. म्हणजे आईचं नेहमी वाक्य असायचं. म्हणजे वा, किती छान, किती सुंदर. आणि काय आई कुठल्या नावाने हाक मारायची, आई किंवा बाबा? आई माझी अक्की म्हणून हाक मारायची. अक्की. अक्की. क्या बात आहे, अक्की. पण असं काय एखादा प्रसंग आठवतो की तो प्रसंग म्हणजे डोळ्यासमोर आला की डोळ्यातनं पाणी येतं? म्हणजे माझ्या आईला हार्टचा त्रास होता. माझ्या आई शेवटच्या स्टेपवर होती, तिचं ओपन हार्टचं ऑपरेशन करायचं होतं. तर आईला अशी थिएटरला न्यायची होती. तर माझ्या आईनं भावाचा माझ्या दोघांचा हात धरला आणि म्हटली, माझ्या आईचं नाव पार्वती होतं. तर म्हणायची माझी ही गौरी गणपती असताना मी का कुणाला घाबरू, म्हणजे मी अशीच हसत जाणार आहे, मी अशीच हसत माघार येणार आहे. म्हणजे हे आईचं शेवटचं वाक्य आहे माझ्या. म्हणजे वा, किती सुंदर. आणि म्हणजे शेवट अशी स्माइल देत गेली. म्हणजे की मला म्हटली की मी जाताना रडायचं नाहीये, मला हसत थिएटरमध्ये पाठवा. म्हणजे आमच्या दोघांचा हात धरला, म्हणली तुम्ही दोघं हसा, मी आज जाताना तुम्ही रडायचं नाहीये. म्हणजे तिला माहित होतं की एका तासात मी म्हणजे राहणार आहे की नाही राहणार आहे. म्हणजे मला इतका आधार दिला की म्हणायची तुम्ही दोघं घाबरायचं नाही, तुम्ही दोघं वाघासारखं असताना मी कशाला घाबरू म्हणायची. मला देव जरी नेला आला तरी माझी दोन्ही मुलं मला घेऊन येणार आहेत माघारी. म्हणजे तिचा इतका आमच्यावरती म्हणजे हे होता. असं म्हणजे खूप आईसाठी हे केलं ना की आई म्हणले की हे होतं. म्हणजे असं खूप छान ताई, तुमच्याशी बोलून खरंच खूप छान वाटलं. तुम्ही बसू शकता. ताई तुमचं नाव सांगा. सासरचं सांगू की माहेरचं? माहेरच्या आठवणी म्हटलं. बरं, आधी माहेरचं सांगा. स्वाती अशोक कणेरकर माझं नाव. हा, बारामतीचं माझं माहेर. अच्छा. आणि सासरचं नाव काय? स्वाती विठ्ठल भोसले. स्वाती विठ्ठल भोसले. आणि किती वर्ष झालीत लग्नाला? आता 15 चालू. 15 वर्ष झालेली आहे. काय तुम्ही असे माहेरचे आठवण सांगाल किंवा असा एखादा प्रसंग तुम्हाला आठवते की जेणेकरून तो आठवला की डोळ्यात तसं नेहमी पाणी येतं आणि असं खूप भावूक व्हायला होतं? तसं तर डोळ्यात पाणी येण्यासारखे प्रसंग माझ्या माहेरात खूप कमी होते, कारण मी माझ्या वडिलांसाठी मुलासारखी होती. ते मला नेहमी म्हणायचे की तू मुलगा असतीस तर तुझं लग्न मी केलं नसतं, माझ्याशी अशीच ठेवलं असतं. इतकं म्हणजे मी माझ्या वडिलांना सपोर्ट केला खूप. पण तसं तर होत नाही. लग्न झालं पण माझ्या आयुष्यात जसे दुःखाचे प्रसंग होते त्याहीपेक्षा आनंदाचे प्रसंग माझ्या आयुष्यात खूप होते, जे मला माझ्या वडिलांनी दिले. आमची आई कडक होती म्हणजे वळण लावायची, खूप शिस्त होती तिची. पण तसे वडील नव्हते. ते म्हणायचे अजिबात घाबरायचं नाही, तुझी आई रागू दे, तू काय चुकीचं करत नाही हे मला माहित आहे. त्यामुळे वडील नेहमी पाठीशी होते माझ्या. अगदी सासरी नांदायला आल्यावर सुद्धा माझ्या मिस्टरांना ते म्हणायचे, हा माझा मुलगा आहे, मी तुम्हाला दिला आहे, पण बघा म्हणे तुम्ही जशी माझ्याकडे राहिली ना तशीच तुमच्याकडेही राहील. इतका विश्वास माझ्या वडिलांना. पण त्याहीपेक्षा एक आनंदाचा प्रसंग होता. म्हणजे मी शाळेत होते, मला सोडायला व्हॅन वगैरे काही नव्हती, आम्ही आमच्या शाळेपासून चालत जायचो.
एकदा मी रिटर्न येत असताना माझी मैत्रीण नेमकी त्या दिवशी घरी राहिली. आम्ही दोघे अगदी हाताला हात धरून यायचो. तेव्हा कितवीत मी 5वी 6वीत असेल. हा आणि खूप मोठा चौक आहे, जसं आपला पवई नाक्यावरचा चौक आहे तसा मोठा चौक होता. ओके. आणि त्या चौकात आल्यानंतर ना मला सुचेनाच, सगळ्या बाजूनी गाड्या आल्यानंतर ना काय करायचं म्हणून मी हातातलं दप्तर बॅग सगळं फेकलं खाली अरे बाप. आणि मध्येच बसले आणि इतक्या जोरात भोकड पसरलो की त्या सगळ्या गाड्या थांबल्या कोणीच्या आणि ती लोक म्हणजे मला हसायला रस्त्यातच? लागली. हो का तर पण ही मुलगी का रडतीये, मी तर गाड्यांना पाहून रडलेले. आणि मग तिथले पोलीस आले. ते पोलीस मला म्हणाले, अगं ताई सगळ्या ट्रॅफिक तर तू जाम केलं, तू का भोकड पसरलंय, उठ म्हणे पाहिजे. सगळी लोक मला इतकी हसली. त्यानंतर मी एवढी घाबरली होती की माझं सगळं घाबरलेलं सगळं निघून गेलं. मग त्याच काकांनी मला चॉकलेट वगैरे दिलं, पाणी पाजलं आणि मग मी घरी आले. आणि मग घरी आल्यानंतर मला इतकं वेड्यासारखं झालं की अरे आपणच सगळ्याला थांबवलं ना, आपणच रडलो. म्हणून आमच्या वडिलांना सांगितल्यावर आमच्या वडिलांनी तर म्हटले, अरे तू एवढं सगळं झालं तरी तुला भीती नाही वाटली? अहो म्हटलं खूप वाटली होती, पण त्या पोलिसांनी सगळी घालवून टाकली. अशी मज्जा झाली होती. पण मग आता तसं काही करत नाहीत ना? आता भाऊजी आता व्यवस्थित काही करत हा भाऊजी व्यवस्थित काळजी घेतात ना? हा खूप वडिलांच्या पेक्षा जास्त. वडिलांपेक्षा जास्त. क्या बात आहे, खूप छान. ताई तुम्ही बसू शकता.